गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती 2025 साठी आम्ही नवीन सिरीज चालू केली आहे, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला. तर मित्रांनो, आम्ही रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. तर त्यात माझं लाईव्ह लेक्चर दुपारी 3 वाजता असणार आहे. मित्रांनो, त्यात आम्ही सगळे सब्जेक्ट घेणार आहोत: बुद्धिमत्ता, गणित, जी इंग्लिश आणि मराठी. तर आम्ही त्यात सगळं एक्झामची सगळ्या पेपरची काय मित्रांनो एकदम एक्सपर्ट फॅकल्टी करून मित्रांनो तयारी करून घेणार आहोत. समजलं? त्यासाठी तुम्हाला काय एक काम करायचं मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला काय मित्रांनो सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉनवर क्लिक करायचं, म्हणजे काय तुम्हाला रोज नोटिफिकेशन येत जातील, अपडेट होत जाईल. आणि काय अजून एक काम ते म्हणजे तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना पण काय मित्रांनो ही लिंक शेअर करायची मित्रांनो. तर बघा, त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता सब्जेक्ट शिकवणार, ते पण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. तर बघा, आपण पहिला क्वेश्चन काय घेणार आहोत मित्रांनो. बघा, मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला नातेसंबंध याविषयी बेसिक सांगितलं होतं. परत मी तुम्हाला एकदा सांगून देते. बघा मित्रांनो, जेव्हा पुरुष असेल आणि जेव्हा स्त्री असेल, तर पुरुषच्या डोक्यावर प्लस दाखवायचा. काय? पुरुषच्या डोक्यावर काय दाखवायचा मित्रांनो? प्लस दाखवायचा. आणि स्त्रीच्या डोक्यावर काय दाखवायचं मित्रांनो? मायनस दाखवायचा. काय? स्त्रीच्या डोक्यावर मायनस दाखवायचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडमांनी प्लस आणि मायनस का दाखवायला सांगितलं की नाही? तर तो का दाखवायला सांगितलं मित्रांनो? आपण जेव्हा सॉल्व्ह करत असतो, ए बी सी डी काहीतरी नावं दिलेली असतात. ए हा बीचा पती आहे, सी ही त्यांची मुलगी आहे. डायग्राम आपण काय परफेक्ट काढत असतो, पण काय परत क्वेश्चन चेक करावं लागतं की कोण कोणाचं काय आहे, कोण आपण डायग्राम काय करेक्ट काढून घेतो. पण बघ, एक्झामला तेवढा वेळ असतो का परत परत क्वेश्चन चेक करायला? नाही. मग त्याच्यापेक्षा एकदम सोपी ट्रिक काय मित्रांनो, बघा, जर पुरुष असेल तर त्याच्या डोक्यावर जर प्लस दिला आणि जेव्हा स्त्री असेल त्या डोक्यावर जर मायनस दिला, तर मग लास्टचा जो क्वेश्चन विचारला असतो त्याचं आन्सर काय मित्रांनो झटक्यात मिळत असतं. काय? एकदम झटक्यात मिळत असतं. मग त्यासाठी काय, पुरुष असेल त्या डोक्यावरती काय प्लस द्यायचा आणि स्त्री असेल त्या डोक्यावरती काय द्यायचं मित्रांनो? मायनस द्यायचा. समजलं? आणि जेव्हा पती पत्नी असतील मित्रांनो, कोण जेव्हा पती पत्नी असतील त्यांच्यात काय डबल लाईन दर्शवायची. काय? त्यांच्यात डबल लाईन दर्शवायची. म्हणजे काय, ते दोघं पती पत्नी हे आपल्याला जाणवतं. आणि जेव्हा बहीण भाऊ काका मामा आत्या असे असतील त्यांच्यात काय सिंगल लाईन दर्शवायची. कोणती लाईन दर्शवायची? सिंगल लाईन. पती पत्नीमध्ये कोणती लाईन दर्शवायची मित्रांनो? डबल लाईन. आणि सिंगल लाईन कोणाला दर्शवायची? मुलगा मुलगी बहीण भाऊ मामा काका आत्या या सगळ्यांना काय सिंगल लाईन दर्शवायची. समजलं? तर मग बघा, आपला क्वेश्चन काय आहे? प्रीतीचा मुलगा कोण आहे मित्रांनो? प्रवीण आहे. राम हा प्रीतीचा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? राम प्रीतीचा भाऊ आहे. नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव रीमा आहे. नीताला एक मुलगी आहे, तिचं नाव काय आहे? रीमा आहे. नीता ही रामची बहीण आहे. नीता कोणाची बहीण आहे? रामची आहे. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? ऑप्शन ए भाऊ, ऑप्शन बी पुतण्या, ऑप्शन सी मावस भाऊ, ऑप्शन डी काका. तर मग बघा, आपण आन्सर काढू. प्रीतीचा मुलगा कोण आहे मित्रांनो? प्रवीण. प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे. प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे. प्रीती कोण आहे? स्त्री आहे. म्हणून तिच्या डोक्यावरती काय दर्शवणार आपण? मायनस. मुलगा आहे तो खाली, मुलगा कोण आहे? प्रीतीचा आहे, म्हणून मुलगा कुठे येईल? खाली. कोण आहे तो? प्रवीण. त्याच्या डोक्यावरती काय दाखवणार मग? प्लस का मायनस? तो मुलगा आहे म्हणून त्या डोक्यावरती काय दर्शवणार? प्लस. राम हा प्रीतीचा भाऊ आहे. राम कोणाचा भाऊ आहे? प्रीतीचा. प्रीतीचा भाऊ आहे म्हणून काय प्रीती जवळ दर्शवला, तो पण कोणत्या? सिंगल लाईनने. कोणत्या लाईनने? सिंगल लाईनने. तो कोण आहे? पुरुष आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय? प्लस. नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव रीमा आहे. नीता आपल्याला भेटली का? अजून नाही, म्हणून पुढे जाऊया. नीता ही रामची बहीण आहे. नीता कोणाची बहीण आहे मित्रांनो? रामची बहीण आहे. म्हणून राम शेजारी कोण येईल? नीता येईल. नीता ही रामची बहीण आहे. नीता कोण आहे? स्त्री आहे, म्हणून तिच्या डोक्यावरती काय? मायनस.
परत मागे जाऊ. नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव काय आहे? रीमा. नीताला एक मुलगी आहे, तिचं नाव काय आहे? रीमा. नीताला मुलगी आहे, तिचं नाव काय मित्रांनो? रीमा. ती कोण आहे? स्त्री, म्हणूनच्या डोक्यावरती काय? मायनस. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? त्यांनी काय विचारलंय? प्रवीणचं रीमाशी नातं काय? बघा, प्रीती, राम आणि नीता हे तिघं काय? भावंड आहे. काय आहे? तिघं कोण आहे? भावंड आहे. प्रीती, राम आणि नीता कोण आहे मित्रांनो? हे तिघं भाऊ बहिणी आहेत. मग त्यांची मुलं कोण लागतील? ते मावस भाऊ, आत्ते भाऊ असे लागतील. मग बघा, प्रवीणचं रीमाशी नातं काय झालं? प्रवीणचं रीमाशी नातं काय? बघा, प्रीती आणि नीता कोण झाल्या? दोघं बहिणी झाल्या. सॉरी, प्रीती आणि नीता कोण झाल्या? दोघं बहिणी झाले. मग प्रवीणला मुलगा आहे, नीताला, प्रीतीला कोण आहे? मुलगा आहे. नीताला कोण आहे? रीमा आहे. रीमाचं प्रवीणशी नातं काय आहे? मावस भाऊ. काय आहे? मावस भाऊ. ऑप्शन नंबर सी. रीमाचा प्रवीण कोण लागणार आहे? मावस भाऊ. माझ्या माझा म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा कोण लागेल? माझा मावस भाऊ लागेल. काय मित्रांनो? माझ्या मावशीचा मुलगा माझा कोण लागणार आहे? मावस भाऊ. समजलं? ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, सुनील केशवचा मुलगा आहे. सुनील कोणाचा मुलगा आहे? केशवचा. केशवची बहीण कोण आहे? सीमा. तिला एक मुलगा आहे, त्याचं नाव काय आहे? मारुती. आणि मुलगी आहे, तिचं नाव काय आहे? सीता. कोणाला? सीमाला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलाचं नाव काय मित्रांनो? मारुती. आणि मुलीचं नाव काय आहे? सीता. प्रेम मारुतीचा मामा आहे. प्रेम मारुतीचा मामा आहे, मग तो कोणाचा भाऊ झाला? सीमाचा भाऊ झाला. तर सुनीलचं मारुतीशी नातं काय? काय विचारता मी? सुनीलचं मारुतीशी नातं काय? बघा, आपण डायग्राम काढू. केशवचा मुलगा कोण आहे? सुनील. केशवचा मुलगा सुनील आहे. केशव कोण आहे? पुरुष आहे, म्हणून डोक्यावरती काय येणार? प्लस. सुनील पण कोण आहे मित्रांनो? पुरुष आहे, म्हणून त्याच्या डोक्यावरती पण काय येणार आहे? प्लस येणार आहे. नंतर केशवची बहीण कोण आहे? सीमा. केशवची बहीण सीमा आहे, म्हणून तिच्या केशवच्या आणि सीमामध्ये कोणती लाईन येणार? सिंगल लाईन येणार. सीमा कोण आहे? स्त्री, म्हणून तिच्या डोक्यावरती काय येणार? मायनस. तिला एक मुलगा आहे. सीमाला काय? एक मुलगा आहे, त्याचं नाव काय आहे? मारुती. काय नाव आहे? मारुती. तो मुलगा आहे, म्हणून तिच्या डोक्यावरती काय येणार? प्लस. नंतर मारुतीला एक बहीण आहे, तिचं नाव काय आहे? सीता. तिचं नाव काय आहे? सीता. ती कोण आहे? स्त्री, म्हणून डोक्यावरती काय येणार मित्रांनो? मायनस. तर प्रेम मारुतीचा मामा आहे. प्रेम कोणाचा मामा आहे? मारुतीचा. जो कोणाचा झाला? भाऊ झाला. सीमाचा भाऊ झाला. प्रेम कोणाचा भाऊ झाला? मग हा सीमाचा भाऊ झाला. केशव, सीमा आणि प्रेम हे तिघ कोण झाले? भावंड झाले. कोण कोण? केशव, सीमा आणि प्रेम हे तिघ भावंड झाले. तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय? सुनीलचं मारुतीशी नातं काय? सुनीलचं मारुतीशी नातं काय? बघा मित्रांनो, मग मारुती सुनीलचा कोण लागेल? मामे भाऊ लागेल. सीमा आणि केशव कोण आहे? दोघं भाऊ आणि बहीण आहे. मग त्यांनी सीमाचं केशवशी मारुतीचं सुनीलशी नातं विचारलंय. तर मग माझ्या मामांचा मुलगा कोण लागेल? माझा मामे भाऊ लागेल. कोण लागेल? मामे भाऊ. ऑप्शन नंबर डी. मारुतीचा सुनील कोण लागणार आहे? मामे भाऊ लागणार. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, ए ला बी व सी हे दोन भाऊ आहेत. काय मित्रांनो? ए, बी व सी हे दोन भाऊ आहेत. ए ला बी व सी हे दोन भाऊ आहेत. भाऊ आहेत म्हणजे काय? ते पुरुष झाले. सीच्या मुलाला केवळ एक काका आहे. काय? सीच्या मुलाला केवळ एक मुलगा. सीच्या मुलाला केवळ एक काका आहे. सीच्या मुलाला काय? म्हणजे इथं कोण येईल? मुलगा येईल. सीला कोणतरी एक मुलगा आहे, पण त्याचं नाव काय दिलेलं नाही, तो कोण आहे असं. फक्त इथे काय? मुलगा दर्शवलं. मुलगा आहे म्हणून तो ह्याच्या डोक्यावरती काय येणार मित्रांनो? प्लस येणार. मग सीच्या मुलाला केवळ एक काका आहे, तर एचं सीशी नातं काय? बघा, आता तिला एक मुलगा आहे, तर मग त्या मुलाला काय? एकच काका आहे. काय? तर एकच काका आहे. त्यांनी विचारलं एचं सीशी नातं काय? आता हे दोघं कोण झाले? भाऊ झाले. बी आणि सी. मग ही कोण येईल मित्रांनो? स्त्री येईल. कोण येईल? स्त्री. मुलगा, त्या मुलाला काय? एकच काका आहे, म्हणजे कोण आहे? बी आहे. हा जर काका म्हणजे प्लस केला इथे माणूस जर घेतला, तर तो काय होऊन जाईल? त्या सीच्या मुलाला काय? दोन काका होऊन जातील. त्यांनी काय? फक्त एकच काका सांगितलाय, मग तो म्हणजे कोणता? बी. मग ही त्याची कोण लागेल?
आत्या लागेल. सीच्या मुलाची ए कोण लागणार आहे? आत्या लागणार आहे. मग त्यांनी काय विचारलंय? सीचं एशी नातं काय? सीचं एशी नातं काय येणार आहे मित्रांनो? बहीण येणार आहे. काय येणार आहे? बहीण. ती सीची कोण लागणार आहे? ए ही बहीण लागणार आहे. ऑप्शन नंबर बी. सीचं एशी नातं काय आहे? ही त्याची बहीण आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. हा मित्रांनो दिशाज्ञानचा क्वेश्चन आहे. कोणता आहे? दिशाज्ञानचं. बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला दिशा दाखवायच्या असतात त्या कशा दर्शवणार आपण? असं सिम्बॉल काढला तर वरती कोणती दिशा येते? उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. कोणती? पश्चिम. अशा आपल्या या 4 दिशा आहेत. या मुख्य दिशा आहेत आणि 4 कोणत्या मित्रांनो आपल्या? उपदिशा आहे. कोणत्या आहे? 4 उपदिशा आहे. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. तर बघा मित्रांनो इकडे कोणती आहे? वायव्य. कोणती आहे? वायव्य. वायव्य, ईशान्य या दिशा लिहून घ्या मित्रांनो. तुम्हाला काय कामात येणार आहे? याच्यावरती 4-5 मार्काला काय मित्रांनो क्वेश्चन येत असतो. दिशाज्ञानवरती 4 मार्क्स फिक्स असतात. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. बघा मित्रांनो उपदिशा लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगते. ते म्हणजे काय? वानर. वानर म्हणजे काय? वायव्य. वा म्हणजे काय? वायव्य. सुरुवातीचा काय आहे? वानर. वानर इकडे आले नाही. हे जर सेंटेन्स लक्षात ठेवलं मित्रांनो तर तुम्हाला काय 4 उपदिशा मिळणार आहेत. वानर इकडे आले नाही. वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे काय? ईशान्य, आ म्हणजे काय? आग्नेय, नाही म्हणजे काय? नैऋत्य. समजलं या 4 दिशा? वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. या कोणत्या आपल्या 4 उपदिशा, या 4 मुख्य दिशा आहे. समजलं? याच्यावरती आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. या दिशा काय मित्रांनो नोट करून घ्या म्हणजे काय तुम्हाला लवकर कळेल आणि हे सेंटेन्स जर लक्षात ठेवलं मित्रांनो तर तुम्हाला काय उपदिशा लगेच लक्षात येतील. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. वानर इकडे आले नाही मित्रांनो. समजलं? बघा. काय सांगितलंय? श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. काय? काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळाला. नंतर काय? तो परत डावीकडे वळाला. पुन्हा उजवीकडे चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेला आला? असे त्यांनी प्रश्न विचारलाय. काय विचारलं त्यांनी? शेवटी तो कोणत्या दिशेला आला? बघा इथे डॉट काढला. श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. पूर्व दिशा कोणती मित्रांनो आपली? इकडची. कोणती? पूर्व दिशेने कोण? श हा चालू लागला. काही वेळाने तो काय? उजवीकडे वळाला. थोडा वेळ तो काय? पूर्व दिशेला चालला. नंतर तो काय? काही वेळाने तो उजवीकडे वळाला. मग त्याची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती आहे? मित्रांनो तो असा चालतोय, तर मग त्याची डावी बाजू कोणती आहे? वरची आहे आणि खालची कोणती आहे? उजवी बाजू आहे. डावं आणि उजवं मित्रांनो व्यवस्थित लिहा. नाहीतर काय डायग्राम काय होईल? चुकीची होईल. नाहीतर डावीकडे दाखवणार एरो तर मग काय चुकीचं होईल. म्हणून काय डावं आणि उजवं व्यवस्थित बघून घ्या. त्याची उजवी बाजू कोणती आहे? खाली. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. त्याची उजवी बाजू कोणती आहे? खाली. काही वेळाने तो काय उजवीकडे येऊन चालू लागला. नंतर तो डावीकडे वळाला आणि पुन्हा नंतर परत तो डावीकडे वळाला. तर त्याची डावी बाजू कोणती आहे मित्रांनो? इकडची आहे. इकडची कोणती आहे? उजवी. तो कोणतीकडे चालू लागला? डावीकडे चालू लागला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. नंतर पुन्हा तो काय? उजवीकडे वळून चालू लागला. त्याची उजवी बाजू कोणती आहे? खालची. मग तो काय? परत उजवीकडे येऊन चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल. मग ही खालची दिशा कोणती येते मित्रांनो? दक्षिण दिशा येते. कोणती येते खालची दिशा? बघा हा एरो आहे. मग ह्या एरो प्रमाणे हा एरो आला की नाही? तर मग कोणती दिशा येते? दक्षिण दिशा. मग तो कोणत्या दिशेने कडे चालला असे म्हणावे तो कोणत्या दिशेकडे चाललाय? दक्षिण दिशेकडे चाललाय. ऑप्शन नंबर बी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. कोण? मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. तर नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. नंतर तो काय? उजवीकडे वळून
4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर आला. पुन्हा तो काय उजवीकडे वळून 2 किलोमीटर आला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा तो काय डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले? काय सांगितलंय? तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले? बघा, मोहन कोण येतो? मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. उत्तर दिशा कोणती मित्रांनो आपली? वरची. कोणती? वरची. किती किलोमीटर गेलाय तो? 2 किलोमीटर गेलाय. 2 किलोमीटर उत्तरेस गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. त्याची उजवी बाजू कोणती आहे? डावी बाजू कोणती? इकडची कोणती मित्रांनो? डावी आणि इकडची कोणती? उजवी. मतलब उजवीकडे वळून किती गेला आहे? 4 किलोमीटर गेला आहे. किती गेला आहे? 4 किलोमीटर. पुन्हा तो उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. पुन्हा तो काय मित्रांनो उजवीकडे वळाला आणि किती? 2 किलोमीटर गेला. त्याची उजवी बाजू कोणती आहे? खाली. किती किलोमीटर आलाय तो? 2 किलोमीटर आलाय. उजवीकडे वळून मोहन किती किलोमीटर आला मित्रांनो? 2 किलोमीटर आला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. त्याची उजवी बाजू कोणती? इकडची. डावीकडे कोणता? इकडची. तर कुठे गेलाय? डावीकडे वळून किती केलाय? 4 किलोमीटर गेलाय. किती किलोमीटर गेलाय? 4 किलोमीटर. तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले? त्याची मूळ जागा कोणती होती? ही. त्याने मूळ जागेपासून इथेपर्यंत येण्यासाठी किती अंतर कापले? बघा. डॉट डॉट केले. वरती काय मित्रांनो? 4. बघ खाली पण काय येणार आहे मित्रांनो? 4च येणार आहे. हा 4 आणि हा 4. 4 प्लस 4 किती होणार आहे मित्रांनो? 8 किलोमीटर होणार आहे. किती? 8 किलोमीटर. किती? मोहनने मूळ जागेपासून तर पूर्वेकडे येण्यासाठी 8 किलोमीटर एवढे अंतर कापले आहे. किती किलोमीटर मित्रांनो? 8 किलोमीटर एवढे अंतर कापले आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे. काय? बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे. बी हे गाव ए गावाच्या ए गाव कुठे आहे? इथे आहे. ए गावाच्या उत्तरेला कोणतं गाव आहे? बी हे गाव आहे. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे. सी हे गाव कोणाच्या पूर्वेला आहे? बी गावाच्या पूर्वेला सी हे गाव आहे. बी गावाच्या पूर्वेला सी हे गाव आहे. बी ची पूर्व दिशा कोणती मित्रांनो? इकडची. तर मग इकडे कोणतं गाव आहे? पूर्व दिशेला सी हे गाव आहे. डी हे बी ए गावाच्या डावीकडे आहे. ए गावाच्या डावीकडे कोणतं गाव आहे? डी हे गाव आहे. ए गावाची डावी बाजू कोणती? इकडची. इकडे कोणतं गाव आहे? मग ते डी हे गाव आहे. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेलं आहे? बघा, डी गावापासून सी हे गाव कोणत्या दिशेला वसलेलं आहे? बघा, ही कोणती दिशा आहे मित्रांनो? उत्तर. कोणती दिशा आहे? उत्तर. ही कोणती आहे? पूर्व. या दोघांमध्ये कोणती दिशा येते मित्रांनो? उपदिशा सांगा बरं. या दोघांमध्ये कोणती उपदिशा येते? ती म्हणजे ईशान्य. कोणती दिशा येते? ईशान्य. मग डी गावाच्या ईशान्य दिशेला सी हे गाव वसलेले आहे. कोणत्या दिशेला? ईशान्य दिशेला सी हे गाव वसलेले आहे. समजला? नेक्स्ट बघा मित्रांनो, हा इनइक्वालिटीचा टाइप दुसरा हा क्वेश्चन आहे मित्रांनो. कुठला आहे? इनइक्वालिटीचा म्हणजे काय? सांकेतिक तुलना करणे होय. बघा मित्रांनो, याच्यात तुम्हाला मी एक बेसिक ट्रिक सांगते, ती पण एकदम सोपी आणि सरळ भाषेत. काय तुम्हाला एकदम 2 मिनिटात का 1 मिनिटात तुम्ही हा क्वेश्चन काय मित्रांनो एक्झामला सॉल्व्ह करू शकतात. किती मिनिटात मित्रांनो? 1 मिनिटात. बघा काय करायचं मित्रांनो, जेव्हा ग्रेटर दॅन इज इक्वल टू असेल किंवा लेस दॅन इज इक्वल टू असेल, तर तेव्हा काय करायचं मित्रांनो, त्याला एकदम सोपी काय, हे बघा ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि लेस दॅन इज इक्वल टू असेल, तर ते लक्षात राहण्यासाठी तुम्हाला काय या इज इक्वल टू ला काय म्हणायचं मित्रांनो? चप्पल म्हणायचं. काय म्हणायचं या इज इक्वल टू ला? चप्पल असं म्हणायचं. का मित्रांनो? कारण की आपल्याला काय एकदम सोप्या पद्धतीने हा क्वेश्चन एकदम अवघड त्याचं काय आपल्याला सोपा करून घ्यायचा आहे. तर ह्या इज इक्वल टू ला आपण चप्पल जर म्हटलं मित्रांनो, तर मग जेव्हा क्वेश्चन मध्ये निष्कर्षमध्ये विचारलं असेल हे बिना चप्पलचं आहे, हे काय चप्पलचं आहे. जेव्हा चप्पलचं असेल मित्रांनो, काय एक बी कडून ई कडे जायचंय, काय बी कडून ई कडे जायचं, तेव्हा विधानामध्ये चेक करताना काय ई कडून बी कडे जाताना काय सगळीकडे काय मित्रांनो चप्पल आली पाहिजे. काय आली पाहिजे? सगळीकडे ई कडून बी कडे जाताना विधानामध्ये चेक करताना काय
सगळीकडे चप्पल आली पाहिजे. गेट ओपन आहे का ते पण चेक करायचं सगळीकडून आणि सगळीकडे चप्पल येते का तेव्हाच काय ते निष्कर्ष बरोबर येईल. आणि जेव्हा बिना चप्पलचं असेल, बिना चप्पलचं काय मित्रांनो हे बिना चप्पलचं जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा एक तरी चप्पल यायला पाहिजे. काय मित्रांनो? तेव्हा एक तरी चप्पल यायला पाहिजे. समजलं हे? परत एक वेळेस सांगते मित्रांनो काय? जेव्हा ग्रेटर दॅन इज इक्वल टू असेल, लेस दॅन इज इक्वल टू असेल, तेव्हा त्याला इज इक्वल टूला काय म्हणते मित्रांनो? चप्पल म्हणायचं. काय म्हणायचं इज इक्वल टूला? चप्पल म्हणायचं. ते पण का? बघा, जेव्हा बिना चप्पलचं असेल, नुसतं असा ग्रेटर दॅन आणि लेस दॅन असेल, त्याला काय म्हणायचं? बिना चप्पलचं म्हणायचं. याला काय म्हणायचं? चप्पलचं म्हणायचं. काय म्हणायचं? चप्पलचं. समजलं? आणि जेव्हा बिना चप्पलचं असेल निष्कर्षमध्ये विचारलेलं, ए ग्रेटर दॅन डी विचारलाय, ते काय बिना चप्पलचं आहे. मग बिना चप्पलचं असेल मित्रांनो, तेव्हा एक तरी विधानामध्ये चेक करताना काय, एक तरी चप्पल आली, तेव्हा तो निष्कर्ष काय होतो मित्रांनो? बरोबर होतो. आणि जेव्हा चप्पलचं असेल मित्रांनो, तर तेव्हा काय आता ई कडून आपल्याला बी कडे जायचंय. काय ई कडून बी कडे जाताना काय सगळीकडे काय चप्पल आली पाहिजे. सगळीकडून गेट काय पाहिजे मित्रांनो? ओपन पाहिजे. काय पाहिजे? ओपन पाहिजे. बघा आपण क्वेशन सॉल्व्ह करू. एकदम सोपा क्वेशन आहे मित्रांनो. एकदम सोपा टाइप आहे कोणता? इनइक्वालिटी मित्रांनो. बघा. निष्कर्षामध्ये काय सांगितलंय? ए ग्रेटर दॅन डी. काय आहे? ए ग्रेटर दॅन डी. मग कोणाकडून कोणाकडे जायचं मित्रांनो? गेट कोणाकडून ओपन आहे? कमेंट करा बरं. ए कडून गेट ओपन आहे का डी कडून गेट ओपन आहे? सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन आहे? ए कडून गेट ओपन आहे. डी कडून गेट काय आहे? क्लोज आहे. मग आपण कोणाकडून कोणाकडे जाऊ शकतो मित्रांनो? ए कडून डी कडे का डी कडून ए कडे? गेट ज्या साइडने ओपन असेल त्या साइडने आपण जाऊ शकतो. कोणाकडून गेट ओपन आहे? ए कडून डी कडे जायचंय. काय? ए कडून डी कडे. जाता येते का चेक करा बरं. ए कडून डी कडे, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे, सी कडून डी कडे जाता येतंय का नाही? इथे गेट काय आहे? बंद आहे. गेट काय मित्रांनो? बंद आहे. मग आपण सी पासून डी पर्यंत पोहोचू शकतो का? नाही. म्हणून पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? चुकीचा आहे. काय आहे? पहिला निष्कर्ष चुकीचा आहे. दुसरा बघा. बी बी लेस दॅन इज इक्वल टू ई म्हणजे खाली काय चप्पल आहे. तर चप्पल आहे म्हणजे काय ई कडून बी कडे जाताना सगळीकडे काय आली पाहिजे मित्रांनो? चप्पल आली पाहिजे. गेट कोणाकडून ओपन आहे? ई कडून का बी कडून? गेट कोणाकडून ओपन आहे मित्रांनो? ई कडून गेट ओपन आहे. म्हणाला ई कडून बी कडे जायचंय. कोणाकडून कोणाकडे जायचंय? ई कडून बी कडे जाता येते का बघा? ई कडून बी कडे, ई कडून डी कडे जाता येतंय. डी कडून सी कडे, सी कडून बी कडे जाता येतंय का? नाही. गेट काय आहे? बंद आहे. इथे गेट काय मित्रांनो? बंद आहे. मग आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. ई कडून डी कडे येता येतंय. डी कडून सी कडे, सी कडून बी कडे जाता येईल का? नाही. गेट काय? बंद आहे. म्हणून इथे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? चुकीचा आहे. मग इथं ऑप्शनमध्ये काय येईल? दोन्हीही नाही. काय? दोघीही ऑप्शन काय मित्रांनो? चुकीचे. मग ऑप्शनमध्ये काय चेक करणार? दोन्हीही निष्कर्ष काय आहे? चुकीचे नाही. दोन्हीही नाही. समजला? एकदम सोपा टाइप म्हणजे कोणता मित्रांनो? इनइक्वालिटी. एका मिनिटात तुम्ही काय सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. हे काय हातातले मार्क्स आहे मित्रांनो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. योग्य ओळखा. साठी विधान दिले त्यांनी साठी योग्य निष्कर्ष कोणता? त्यांनी इथे निष्कर्ष दिलेला आहे. त्याच्यातून आपल्याला काय कोणता निष्कर्ष योग्य आहे ते काय करायचं मित्रांनो चेक करायचं बघा. पहिला निष्कर्ष काय आहे? ओ ग्रेटर दॅन टी. कोणाकडून गेट ओपन आहे? ओ कडून का टी कडून? सांगा बरं. कोणाकडून कोणाकडे जायचं आपल्याला? ओ कडून टी कडे. गेट कोणाकडून ओपन आहे? ओ कडून. टी कडून गेट काय आहे? क्लोज आहे. पण टी कडून ओ कडे जाऊ शकतो का? नाही. ओ कडून टी कडे जायचंय. काय? ओ कडून टी कडे जाता येतंय का बघा? ओ कडून ए कडे, ए कडून एस कडे जाता येतंय. पण एस कडून टी कडे जाता येतंय का? नाही. इकडे गेट काय आहे? बंद आहे. म्हणून पहिला ऑप्शन पण काय मित्रांनो? चुकीचा आहे. पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरा बघा काय सांगितलाय निष्कर्ष. आर लेस दॅन येस. कोणाकडून गेट ओपन आहे? येस कडून का आर कडून मित्रांनो? सांगा बरं कोणाकडून कोणाकडे जायचंय? आर कडून येस कडे का येस कडून आर कडे? बघा गेट कोणाकडून ओपन आहे? आर कडून. येस कडून गेट काय आहे? क्लोज आहे. मग आपल्याला आर कडून यस कडे जायचंय. काय? आर कडून यस कडे जाता येतंय का बघा आर कडून यस कडे? आर कडून ओ कडे जाता येतंय. ओ कडून ए कडे जाता येतंय. ए कडून यस कडे जाता येतंय. मग काय दुसरा बी काय मित्रांनो? ऑप्शन करेक्ट आहे.
काय होतं, आर कडून यस कडे जायचं होतं बघा. आर कडून यस कडे, आर कडून ओ कडे, ओ कडून ए कडे, ए कडून यस कडे जाता येतंय. म्हणून दुसरा निष्कर्ष काय आला मित्रांनो? बरोबर आला. समजलं? तिसरा पण आपण चेक करून बघू येतो का? तिसरा, चौथा टी ग्रेटर दॅन ए. काय? टी ग्रेटर दॅन ए. कोणाकडून गेट ओपन आहे? टी कडून का ए कडून? सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे मित्रांनो? ए कडून टी कडे जायचंय का टी कडून ए कडे जायचंय? कमेंट करा. ए कडून टी कडे का टी कडून ए कडे? गेट कोणाकडून ओपन आहे? टी कडून. आपल्याला टी कडून ए कडे जायचंय. काय? टी कडून ए कडे. जाता येतंय का? चेक करा बरं. टी कडून ए कडे, टी कडून एस कडे जाता येतं. एस कडून ए कडे जाता येतंय का? नाही. गेट काय आहे? बंद आहे. गेट काय मित्रांनो? बंद आहे. म्हणून तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो? चुकीचा आहे. काय मित्रांनो तिसरा निष्कर्ष चुकीचा आहे. चौथा काय? यस इज इक्वल टू ओ. काय? यस इज इक्वल टू ओ. इज इक्वल टूचा अर्थ काय होतो मित्रांनो? समान. यस आणि ओ विधानामध्ये दोघं समान आहेत का? काय मित्रांनो? यस आणि ओ विधानामध्ये दोघं समान आहेत का? बघा बरं चेक करा. यस आणि ओ दोघं समान आहेत का? आता बघा ओ आणि ए काय मित्रांनो दोघं समान आहे. ओ आणि ए काय दोघं समान आहे. ए आणि एस समान आहे का मित्रांनो? नाही. त्यांच्यात कुठला सिम्बॉल आहे? ग्रेटर दॅनचा. जर मित्रांनो इथे इज इक्वल टू राहिलं असतं, एक्झाम्पल म्हणून सांगते. इथे जर इज इक्वल टू राहिलं असतं, तर मग ऑप्शन डी काय आला असता मित्रांनो? बरोबर आला असता. पण तिथे काय मित्रांनो? ग्रेटर दॅन आहे. काय ग्रेटर दॅन आहे. ओ आणि ए समान आहे. ए आणि एस समान आहे का? नाही. म्हणून चौथा निष्कर्ष काय होतो मित्रांनो? चुकीचा होतो. तुम्हाला परत मी एक एक्झाम्पल सांगते. बघा. ओला किती मार्क्स आहे मित्रांनो? 5. एला किती आहे? 5. दोघं काय आहे? समान आहे. आपण म्हणतो ना, माझी आणि माझी एक मैत्रीण आहे. आम्ही दोघं काय बेंच पार्टनर आहे. आम्हाला दोघांना परीक्षेला काय मित्रांनो? इक्वल मार्क्स आले. आम्ही काय म्हणतो आपण दोघांना काय? सेम मार्क्स आले. तसंच मग इक्वल म्हणजे काय? समान. तर मग ओला आणि एला दोघांना काय मित्रांनो? समान मार्क्स आले. आता एसला किती मित्रांनो? ए पेक्षा एस काय आहे? लहान आहे. काय आहे? ए पेक्षा एस काय आहे? लहान आहे. त्याला मार्क्स किती येतील? कमी येतील. तो लहान आहे की नाही? म्हणून त्याला मार्क्स किती येतील मित्रांनो? कमी येतील. आता ओ ला किती आहे? 5 आहे. एस ला किती आहे? 4 आहे. मग दोघं इक्वल होत आहे का? नाही. म्हणून ऑप्शन नंबर डी काय मित्रांनो? चुकीचा आहे. मग कोणता ऑप्शन करेक्ट इथे फक्त बी हा ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, हा सिलोचा टाइप आहे. कोणता आहे? सिलोचा. मग बघा मित्रांनो, इथं काय ए-सी, ए-ई, ए-जी, ए-आय आणि ए नंतर काय येणार आहे आपल्याला ते विचारलंय. काय विचारलंय? ए नंतर काय येणार आहे? आता बघा ए, ए, ए सगळीकडे काय मित्रांनो? कॉमन आहे. काय आहे? कॉमन आहे. इकडे लास्ट दुसरा जो शब्द आहे, तो वर्ड्स आहे, तो काय झालेला आहे? चेंज आहे. इथे काय आहे? सी-ए, ई-ए, जी-ए, आय आहे. बघा. मग त्याच्यात कितीचा गॅप आहे मित्रांनो? कितीचा गॅप आहे? 1-1चा गॅप आहे बघा. सॉरी सी-डी 2-2चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे? 2-2चा. सी किती नंबरला येतो मित्रांनो? 3 नंबरला येतो. सी किती नंबरला येतो? 3 नंबरला. ई किती नंबरला येतो मित्रांनो? 5 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 5 नंबरला. जी किती नंबरला येतो मित्रांनो? 7 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 7 नंबरला. आणि हे किती नंबरला येतो आय? 9 नंबरला येतो. किती नंबरला येतो? आय 9 नंबरला. आणि आता बघा यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे मित्रांनो? 2-2चा. आता याच्यानंतर काय नंबर येईल? 9 नंतर 10 सोडला तर 11 नंबरला कोण येईल बघा मित्रांनो? कोण येईल 11 नंबरला? आय नंतर कोण येतं? जे नंतर के येतो. कोण येईल? जे सोडून जे किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. 11 नंबरला कोण आहे? के. ऑप्शन नंबर डी. 11 नंबरला कोण येतो? के येतो. इथे काय येईल मित्रांनो? ए, के. काय ऑप्शन येणार आहे? ए आणि के. समजलं? नेक्स्ट. एकदम सिलोचा टाइप पण मित्रांनो एकदम सोपा आहे. बघा इथे काय मित्रांनो उलट जायचंय. काय? उलट ए-बी-सी-डी. झेड, एक्स, व्ही. यांच्यात पण काय मित्रांनो एक-एक वर्ड सोडलेला आहे बघा. व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. आपण इकडनं बोलू. काय? व्ही, डब्ल्यू मिसिंग आहे, एक्स आहे, वाय नाहीये, झेड आहे. तर मग बघा इथे एक शब्द सोडून काय शब्द येईल बघा. कोणता शब्द येईल मित्रांनो? काय येईल?
इथं काय येईल यू, यू नंतर काय येतो टी येतो. काय येतो टी. ऑप्शन नंबर डी. काय येणार आहे तिथे झेड एक्स व्ही, व्ही नंतर टी येणार आहे. काय येणार आहे टी. झेड किती नंबरला आहे 26 नंबरला. एक्स किती नंबरला आहे 24 नंबरला. व्ही किती नंबरला आहे 22 नंबरला. टी किती नंबरला आहे मित्रांनो 20. T20 चा 20. बघा 26 24 22 आणि 20. करेक्ट ऑप्शन नंबर टी. समजला. नेक्स्ट क्वेश्चन. बघा DHL काय मित्रांनो DHL आणि R हे काय आहे? यांच्यात कितीचा गॅप आहे बघा मित्रांनो. डी किती नंबरला येतो मित्रांनो सांगा बरं. डी किती नंबरला येतो 4 नंबरला येतो. किती नंबरला येतो डी 4 नंबरला येतो. एच किती नंबरला येतो मित्रांनो 8 नंबरला येतो. किती नंबरला येतो एच 8 नंबरला येतो. यल किती नंबरला येतो मित्रांनो 12 नंबरला येतो. किती नंबरला येतो 12. आर किती नंबरला येतो मित्रांनो 18 नंबरला येतो. किती नंबरला येतो यल 18 नंबरला येतो. आता येणार काय बघा मित्रांनो डी आणि एच मध्ये कितीचा गॅप आहे मित्रांनो 4चा. कितीचा 4 मायनस 4 केले. इथे लिहू आपण थांबा. डी एच यल आर. डी किती नंबरला आहे 4 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे 8 नंबरला आहे. यल 12 नंबरला. आर 18 नंबरला. त्यांनी इकडे काय क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर यांच्यात किती मायनस केल्यानंतर 8 येतो मित्रांनो 8तून 4 मायनस केल्यानंतर 4. नंतर 8तून 12तून 4 8 मायनस केले 4. मग इथं काय 12तून 18 मायनस करायचे. 18तून 12 मायनस करायचे. काय येणार मित्रांनो -6. काय येणार इकडे 18तून 12 मायनस केले तर काय -6. आता बघा इथे -4 इथे -4 आहे. काय मित्रांनो इथे -4 आहे इकडे -4 आहे. तर मग आता दोघीकडे काय सेम. मग इकडे पण काय मित्रांनो -6 येणार आहे. हे दोघं सेम. इथं इकडे दोघं काय येणार मित्रांनो सेम. इथे एकदम फक्त लॉजिक लावायचं मित्रांनो. काय फक्त लॉजिक लावायचंय. दोघं सेम आहे. इकडे काय दोघं सेम येणार आहे. मग 18 नंतर काय येणार आहे मित्रांनो 6 सोडल्यानंतर 24. काय 24. काय येणार इथे 24. 24 मधून 18 मायनस केले तर काय येणार आहे मित्रांनो 6 येतो की नाही. 24 मधून 18 मायनस केले तर 6. मग 24 नंबरला कोणता नंबर येतो मित्रांनो सांगा बरं एबीसीडी मध्ये 24 नंबरला कोणता नंबर येतो तो म्हणजे एक्स. कोणता नंबर येतो 24 नंबरला एक्स. मग इथे काय येणार आहे मित्रांनो एक्स येणार आहे. काय येणार आहे 24 नंबरला एक्स येतो. काय आलं आन्सर एक्स हे आलं मित्रांनो. समजलं. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण काय मित्रांनो नक्की शेअर करा. लिंक नक्की शेअर करा मित्रांनो. थँक यू.